नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे ओबीसीचे प्रभारी आमचे श्री दयानंद सोपटे, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री गिरिराज आणि माझे नाव गिरीश उसकेकर, ओबीसी मोर्चा गोवा प्रदेशचा अध्यक्ष. आज पत्रकार परिषद घेवपाक कारण दोन विषय आसा. एक आमचे ओबीसीच्या संदर्भात आसा आणि दुसरो आमचो केजरीवाल आम आदमीच्या संदर्भात आसा. ओबीसीच्या संदर्भात म्हणजे काल जो बेंगॉल कलकत्ता हायकोर्टात जो जजमेंट जाला ओबीसीच्या संदर्भात, जो केंद्राच्या वतीन ज्यो आमच्यो ओबीसीचे कास्ट ज्यो आज देशान सगळ्यापेक्षा मोठो म्हणटा ओबीसी समाज आसा, त्या निमतान बेंगॉलात जे ओबीसीन जे 108 कास्ट येता बेंगॉलात, प्रत्येक राज्यात तरेतरेचे कास्ट एडिशनल आसता. आमचे कर्नाटकात जाल्यार एक 88 आसा, गुजराताक जाल्यार 76 आसा, महाराष्ट्रात जाल्यार 100 आसा. असे कास्ट विविध आमच्या राज्यांनी आसा. त्या निमतान आमचे बेंगॉला जवळ 108 कास्ट तितून ओबीसी तयार झालेलो आसा. आणि जेन्ना 2011 जेन्ना ममता बॅनर्जी ही थंयसरली आमची मुख्यमंत्री जाली, तेन्ना तिणी 108 आसले त्याच्या बरोबर फुडें आनी 71 एडिशनल कास्ट इन्क्लूड केले आणि तितून 65 मुस्लिम्स तितून ऍड केल्ले आसा, जे एक हितून ओबीसीन बसना. आणि तिणी त्या टायमार इलिगली तांकां सगळ्यांक थंयसर कास्ट सर्टिफिकेट दिवन तांकां आपल्या ज्यो स्किम्स आसता जे आसा त्यो सगळ्यो तांकां मेळोवन दिल्ले आसा. आणि हायकोर्टान कलकत्ता एक जजमेंट पास जालो आणि त्याने म्हटला की 2010 ते 2024 जे ओबीसीन समाविष्ट केले मुस्लिम्सचे ते त्यांनी रिजेक्ट केल्ले आसा. आणि हे करता आसतना तिणी काल जो विचार वक्ते आपले विचार मांडले उलयता आसतना तिणी म्हटले की आपण कोर्टाचो हो निकाल मानिना असो म्हणून तिणी काल बरो व्हडलो मोठो तिणी शो केलो. तेजो आमी निशेध करता आणि जे कोर्टान जो जजमेंट दिला तेजे हांव स्वागत करता. त्याच बरोबर आता हांव फुडले आमचे ओबीसीच्या संदर्भात उलोवपाक आमचो ओबीसीचो प्रभारी दयानंद सोपटे हाजे कडेन मागता. सगळ्यांवेळी तुमच्या सगळ्यांचे या प्रेस कॉन्फरन्सिंग मनापासून स्वागत करता. या प्रेस कॉन्फरन्सिंग माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे स्पोक्स पर्सन आमचे गिरिराज पैल आणि दुसरे गिरीश उसकेकर हे बी आसात. तांचीच गिरीशान म्हटला तशे कलकत्ता हायकोर्टान जो निर्णय घेतलो आसा रिगार्डिंग ओबीसी, म्हणजे 2010च्या नंतर जेंकां ओबीसीन समाविष्ट केले ते सगळे कॅन्सल करपाचे कोर्टान निर्णय घेतलो. तारीखच गोंय राज्यांतलो ओबीसी प्रभारी ह्या नात्यान ह्या कोर्टाच्या निर्णयाचे हांव स्वागत करता. पण त्याच बरोबर एक गोष्टीचो खेद व्यक्त करता की आमच्या वेस्ट बेंगॉलात जी सध्याची मुख्यमंत्री जी आसा ममता बॅनर्जी, तांच्यांनी ज्या पद्दतीन खुर्चेचो गैरवापर केलो 2011 तांच्यांनी जे पयली ओबीसी जे आसले तातूंत हिंदू आसले मुसलमान आसले तातूंत आणखीन 108 कास्ट ऍड केल्ले आसा. तातूंत जर आमी पळयले जाल्यार 53 एक मुस्लिम आणि जस्ट 6 हिंदूज. म्हणजे ज्या पद्धतीन वेस्ट बेंगॉलात आमचे मुसलमान भाव फुडें हाडच्या खातीर
आपली वोट बँक तयार करच्या खातीर ज्या पद्दतीन हे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास हाचो तांकां फायदो दिवपाचो प्रयत्न केलो. खऱ्या अर्थान आमच्या भारत देशात आमी हिंदू असो, मुस्लिम असो, बाकी समाज असो, समान तरेचो हक्क मेळपाक जाय. पण साहजिकच काहीशे रिजर्वेशनां ज्यो आसात, जशे रिसंटली आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटान इकॉनॉमिकली विकर सेक्शन हांकांय खंय तरी वेगवेगळ्या स्तराचेर संधी मेळची, म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत असो, जॉबाच्या संदर्भात असो, बरी गोष्ट आसा. पण वोट बँके खातीर ताचो यूज करचो न्हू. आज आमी वेस्ट बेंगॉलात जर पळयलें जाल्यार सरळ सरळ मक्तेगिरी जी चल्ल्या आमचे मुस्लिम भाव आहात तांच्या मताचे, ते जर पळयलें जाल्यार ह्या डेमोक्रेसी देश भारत देश आमचो एक प्रत्येकाक जाका स्वातंत्र्य आसा, डेमोक्रेसी आसा, पण स्वतः खातीर त्याचो गैरवापर केलो. म्हणून परत एकदा कलकत्ता हायकोर्टान जो निर्णय घेतलेलो आहा ते साहजिकच परत एकदा ते स्वागत करता. दुसरो जो विषय जो आसा तो म्हणजे या गोंय राज्याचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत लोकसभेचो प्रचार करच्या खातीर दिल्ली गेले. एक स्टार प्रचारक, साहजिकच एका राज्याचे मुख्यमंत्री, तांची जबाबदारी पक्षान ठरवून दिली. आणि नॉट ओन्ली इन दिल्ली बरोबर बाकी राज्यांनी ती प्रचार करीत आसा. आणि प्रचार करताना जे ओपोजिशन जे आसात तांचे जे विकनेसीस आसात ताचेर उलोवप करप हे गरजेचें आसा. ज्या पद्दतीन ताणें म्हटलें की आमची आम आदमी पक्षाची एक आमची भयण गेली 20 वर्सां आप आदमी पक्षा बरोबर म्हणजे बाब केजरीवाला बरोबर आसा. राज्यसभेची ती खासदार आसा. हांवें वेगळ्या पद्दतीन तुमकां सांगपाची गरज ना. ज्या पद्दतीन चीफ मिनिस्टरच्या ऑफिसान कितें तरी ताचेर अन्याय अत्याचार जाता आणि मुख्यमंत्री ह्या नात्यान ताणें ताचेर आवाज करपाची गरज आसली. पण कितें आवाज म्हणजे ताका न्याय मेळून दिवच्या खातीर कसल्याच तरेचो आवाज येना आणि प्रयत्न ते करिना. अशा विशयाचेर उलोवप साहजिकच कोणें उलयता. पण ते जेन्ना उलयतात तेन्ना आमचे गोंय राज्यान जे आप आदमी पक्षाचे जे सो कॉल्ड लिडर जे आसात, ज्या पद्दतीन आमच्या मुख्यमंत्र्याचेर वक्तव्य करतात, वक्तव्य करता आसतना लायकी वयर काडटात. ज्या मुख्यमंत्र्यान ह्या गोंय राज्यान मुख्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या 5 वर्सां कंप्लीट केली, ताका लायकी ताचे वयर काडटात. स्वताक सुशिक्षित म्हणटात, पण एका पद्दतीन मुख्यमंत्र्याची लायकी काडटा आसतना स्वताची लायकी कितें आसा हे प्रत्यक्ष गोंयच्या जनतेक तेंच्यांनी दाखोवन दिल्लें आसा. ते उलयतात की दिल्ली केजरीवालान अशें डेव्हलपमेंट केलो, रिगार्ड्स टू एज्युकेशन स्कुलां बरी केली, रिगार्ड्स टू हेल्थ बऱ्यापैकी म्हणजे सोयी सुविधा दिल्यो, इन्फ्रास्ट्रक्चराचेर उलयतात. म्हाका दिसता हे जे कितें उलयतात फक्त गोंयांत बसून दिल्लीचो प्रोग्रेस दिसता, दिल्लीचो विकास दिसता, दिल्लीचो डेव्हलपमेंट दिसता. गोंयांत पळयता आसतना हे दाट चश्मा लागून पळोवपाची गरज आसा अशें म्हणटा. कारण ज्या पद्दतीन एज्युकेशनाच्या संदर्भात बिंग एज्युकेशन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, ज्या पद्दतीन आमी पळयता की आसलेल्यो शाळा बऱ्यापैकी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वायज बऱ्यापैकी डेव्हलप केल्ल्यो आसा. शिक्षणाच्या बाबतीत भुरगे, गरीब भुरगे शिकचे, बरे जावचे, फुडें वचचे. एका गरीब फॅमिलीतलो भुरगो हायली क्वॉलिफायड जावचो, आदवोगाद जावचो, डॉक्टर जावचो, म्हणजे एक बरो एक नागरीक जावचो. हाच्या खातीर वेगवेगळ्यो योजना राबयतात. हायर एज्युकेशन स्कीम नावाच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी गरीब भुरगे जे आमचे गोंयकार आहात तांकां मदतय करतात. रिगार्ड्स टू हेल्थ आमी पळयलें, आज हेल्थाच्या संदर्भात बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमी जर पळयलें बांबोळे सारके हॉस्पिटल
GMC तातूंत करून स्पेशलिटी सुपर स्पेशलिटी युनिट इतल्याच्यान जावंक ना. कॅन्सर सारको रोग दुयेंस जेचो ट्रीटमेंट हांवें करच्याक बेंगलोर बॉम्बे वचचें पडटलें. आज सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आमचो भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा ताच्या मदतीन 160 कोटी खर्च करून कॅन्सर हॉस्पिटलय बांदतात. इतल्यार जावंक ना. गरिबांक वेगवेगळ्या पद्धतीन मदती आर्थीक मदतय करतात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमांतून. आज आमी इन्फ्रास्ट्रक्चर जर पळयलें जाल्यार गोंयचे आदले इन्फ्रास्ट्रक्चर हे आम आदमीचे उलयतात. आमी म्हणिना काँग्रेसचे, पण आज आदमीन हे दिल्लीचे जे गुणगान जातात केजरीवालाचे, बिईंग ए गव्हर्न आणि बिईंग ए हायली क्वालिफाईड पर्सन हांच्यांनी इमटेरियल ऑफ द पार्टी बट द लीडर ज्या लिडरान ह्या गोंयान इन्फ्रास्ट्रक्चरा बाबतीत पत्रादेवी ते काणकोण पर्यंत म्हणजे विथ द हेल्प ऑफ अवर सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या पद्धतीन रस्ते केले, ज्या पद्धतीन मांडवी ब्रिजाचेर एकाच्या जाग्यार 3 ब्रिज केले, अटल सेतू नावाचो बऱ्यापैकी ब्रिजय बांदलो. जुवारी जर आज पळयले जाल्यार जुवारीचेर 8 लेन म्हाका दिसता जगातले 2 नंबराचे अशे बऱ्यापैकी ब्रिजय बांदले. इंटरनल रोड जे जाय ते केले, गांवांनी जी ब्रिजीस जे जाय आसले ते बांदले, म्हणजे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर केले. सांगपाचो तात्पर्य इतलें की ह्या मनशांक दिल्लीचे दिसता हेंच्यांनी गोंयांत गल्ली गल्लीन वचून पळोवपाचे, इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत पळोवपाचे, एज्युकेशनाच्या बाबतींत पळोवपाचे, हेल्थाच्या बाबतींत पळोवपाचे आणि ताच्या नंतरच विचार करूनच तांच्यांनी उलोवपाचे. एक विशय म्हणटा ते स्मार्ट सिटी. अरे बिचाऱ्यानो, एखादें जर काम हातान जर घेतलें, ओके खंय तरी टेक्निकल प्रॉब्लेम आसता, ठरयल्ल्या टायमा भायर थोडेशे वतात. आज तुमी कंप्लीट जावना म्हणून शबय मारतात. कालांतरान जेन्ना स्मार्ट सिटी पणजे जेन्ना जातली तेन्ना तुमी कितें सांगतले लोकांक? हे सांगतले की स्मार्ट सिटी हे करप्शन ते करप्शन, हे दिलो तो दिले. म्हाका दिसता हांच्यांनी पाशास काडपाची गरज आसा. केजरीवाल दिल्लीचो मुख्यमंत्री 10 वर्सांत दिल्लीचें परिवर्तनच केलो अशेंच म्हणपाचें म्हाका कितें म्हणटा. म्हाका दिसता आमी जर तुलना दिल्ली ओके बीग स्टेट, पण गोंय तशेंच आसा. गोंयान ज्या पद्दतीन विकास आमी केलो, भारतीय जनता पक्षाचो आमचो आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी केलो, त्याचो विचार करपाचो गरज आसा. तांकां हांव एक सांगता, कालांतरान ज्यो ज्यो गोश्टी ह्या गोंयांत जातल्यो तुमी पळयत रावात आनी जर तुमकां उलोवपाचें आसा उलयत रावात. तुमी उलयतले, पण एक गोंयकार आमचे सुशिक्षीत आहात, शाणे आहात, तेच तुमकां खंय तरी नांवां दवरतले हेचेर ध्यान दवरात. दुसऱ्याची अक्कल काडू नाकात. दुसऱ्याची अक्कल काडटा आसतना स्वताची अक्कल तुमी सांबाळात. इतलें तुमकां सांगता. जय भारत. नमस्कार. काल म्हणजे जसे सरांनी सांगले ते काल माननीय मुख्यमंत्र्यांचे दिल्ली हेडक्वार्टरचेर प्रेस कॉन्फरन्स जाले केजरीवालाचेर, आणि ताच्या नंतर खंय तरी आम आदमी पार्टीक जी झळपाट जाल्या ती आमकां दिसून येता. म्हणजे तांचे प्रेस कॉन्फरन्स जाता, तांचो जो खंय तरी फॉरेनान बसून तांचो कन्व्हेनर व्हिडिओ शेअर करता. तर म्हाका दिसता काही गजाली क्लियर करणे हे एकदम महत्वाचे आसा. काल तांणी म्हणले की भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर सावंत हे आम आदमी पार्टीक भियेतात. तर काल तुमकां हांव एक इम्पॅक्ट सांगता. काल डॉक्टर प्रमोद सावंत सकाळी भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या हेडक्वार्टरान एक प्रेस कॉन्फरन्स करतात आणि आठवड्याच्या मायज जाल्लो हो इन्सिडंट त्याचेर केजरीवाल ओग्गी आशिल्लो तो म्हणटा की ताची 2 वर्जन आसात, ताचेर इन्व्हेस्टिगेशन जावचें. तर खंय तरी माननीय मुख्यमंत्री जेन्ना हो विषय दिल्ली वचून काडटा तेन्ना केजरीवालाकूय भाग पडले ह्या विशयाचेर उलोवपाक, आणि कोण कोणाक भिता हे म्हाका दिसता हातूंतल्यान स्पश्ट जाता. दुसरे एक म्हणजे जशें सरान सांगले की स्वाती मालिवाल ही एक म्हणजे 20 वर्सां पासून चड ही अरविंद केजरीवालाची सहकारी आसा.
फ्रॉम डे वन ती आम आदमी पार्टीची मेंबर आसा, दिल्ली कमिशन फॉर विमेनची अध्यक्ष आशिल्ली आणि राज्यसभा खासदार आसा. आणि इतले सगळे असताना ती जेन्ना एलिगेशन करता तेन्ना ते म्हणटा की हे बीजेपी करता. तर म्हाका एकूच तुमकां व्हिडिओ प्ले करपाक जाय जातून तुमकां क्लियर जातलें की हो इन्सिडंट जाला हे कोण एक्सेप्ट केले. अंटील फ्यू डेज बॅक संजय सिंग वॉज हिरो ऑफ आम आदमी पार्टी आणि तांचे कार्डर. संजय सिंग कितें म्हणटा तें आमी एकदां आयकुया आणि मागीर हांव फुडले विशय घेता. स्वाति मालीवाल जी मिलने के लिए पहुंची थी, ड्राइंग रूम में इंतजार कर रही थी. इस बीच विभव कुमार भी वहां पे आते हैं और उन्होंने स्वाति मालीवाल जी के साथ बहुत बदतमीजी की, अभद्रता की. इस पूरे मामले की जानकारी 112 नंबर पे कॉल करके स्वाति मालीवाल जी ने पुलिस को दी. इस घटना की जितनी निंदा की जाए कम है. अरविंद केजरीवाल जी ने पूरी घटना को संज्ञान में लिया है और इस पूरे मामले में सख्त कार्रवाई करने को कहा है. जर कोणाक डाऊट असत की तो इन्सिडेंट घडला काय ना, ते इन्व्हेस्टिगेशन मागतात, ताची निंदा करिना, तर म्हाका दिसता हो इन्सिडेंट जालो हे संजय सिंग. आता संजय सिंगूय बीजेपीच्या वतीन उलयता काय हो म्हाका दिसता गोंयच्या आम आदमी पक्षान उत्तर दिवपाक जाय. तो जो शीश महाल आसा जो म्हणजे ओरिजिनल रेनोवेशन म्हाका दिसता कितें तरी 43 कोटीचेर केलो. म्हणजे जो मनीस आपल्याक बंगलो नाका, गाडी नाका, सिक्युरिटी नाका म्हणटालो, ताणे जो शीश महाल रेनोवेट केला ऑलमोस्ट म्हाका दिसता 100 कोटी ताचेर खर्च केला. त्या ऑफिशियल रेसिडेन्साचेर मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री निवासस्थानाचेर आसतना एका एमपीचेर अटॅक जाता. म्हाका दिसता हाच्या परस घृणास्पद गजाल ना. आणि आम आदमी पक्षान हो विषय भरकटावपाचो प्रयत्न करच्या परस ह्या प्रश्नाचेर जर उत्तर दिलें जाल्यार म्हाका दिसता बरें जातलें. आज ते मालीवाल आमकां बदनाम करपाक फाटी लागल्या, ती बीजेपीच्या वतीन उलयता आणि कितें कितें सांगता. पण म्हाका एक प्रश्न विचारूंक जाय, अशे 20 वर्सां तांची सहकारी आशिल्ली स्वाती मालीवाल अशें बदललें कितें? तर हो खंय तरी सुनीता केजरीवाल इम्पॅक्ट कर म्हणून, कारण सध्या ती प्रामुख्यान फुडें सरल्या आणि अशा वेळार स्वाती मालीवाला सारखे जे केजरीवालाचे एड्स आशिल्ले ते नाका काय म्हणून. आज दिल्ली न्हय, काल मुख्यमंत्र्यांनी सांगलेच की लोक कितें उलयतात ते. पण ताचेर अनेक गजाल लोक उलोवंक लागले की पयलीं पार्टीचे हे आशिल्ले AAP, आता ती जाल्या BBP म्हणून, भैया आणि भाभी पार्टी. कारण जेन्ना केजरीवाल जेलीन गेलो तेन्ना ताणें कोणाकूच एक्टिंग सीएम करपाक ठरयलें ना. तर ताज्या सिटार बसून व्हिडिओ सुद्धा सुनीता केजरीवाल काडटाली, ताज्या बिहावाचेर कॅम्पेन सुनीता केजरीवाल करता. तर केजरीवालाचो आशिल्लो सगळ्यांचेर अविश्वास म्हाका दिसता हातूंतल्यान दिसून येता. आणि शी इज नॉट द फर्स्ट वन. तर आता तुम्ही जर मुद्दम पळयचे जाल्यार केजरीवाल जेलीन आसतना ती मागीर आतिशी मार्लेना आसत, संजय सिंग आसत, तांकां सिस्टमॅटिकली सायडलायन करून आणि हाचेर उलोवपाक जाय पार्टी. दुसरें, तांणी हांवें जशें म्हणलां तशें की ते आपले सुप्रिमोक चॅलेंज करिना, ते मालेवालाक क्वेश्चन करता. आणि आम आदमी पार्टीच्या फंक्शनिंगाचेर, केजरीवालाचेर फंक्शनिंगाचेर प्रश्न उबारपी स्वाती मालेवाली पयली न्हय, ते मागीर तांच्या बरोबर कितलींशींच वर्सां आशिल्ले प्रशांत आनी शांती भूषण. म्हणजे प्रशांत आनी शांती भूषण बीजेपी एजंट हे म्हणूंक शकना. मागीर अण्णा हजारे आशिल्ले, अण्णा हजारेन तर सांगलें की सत्तेच्या हातून अरविंद केजरीवाल आंगळो जाला. मागीर तो कुमार विश्वास आसत, मागीर ती किरण बेदी आसत. तर प्रत्येक जाण जो केजरीवाला बरोबर काम केला तांकां खंय ना खंय इन्सल्ट आनी मार हो तांकां मेळ्ळा. आनी म्हाका दिसता हे काल क्लियर दिसताले. आता काल जे दोग जाण लिडर उलयले तांणी खूब अभद्र शब्दांचो प्रयोग केलो. सुप्रीम कोर्टान हे केला, सुप्रीम कोर्टान ते केला, कोणाची लायकी वयर काडली. पण म्हाका दिसता लिकर स्कॅमाचे 42 कोटी गोंयच्या इलेक्शनाक आयल्या. ते दोगूय जाण कॅन्डिडेट
तांचो जो अध्यक्ष आसा तोय कॅन्डिडेट, तर खंय तरी ते म्हाका दिसता खाल्ल्या मिठाक जागता आनी लिकर स्कॅम डिफेंड करपाक ते भायर सरल्या, हो म्हजो तांकां क्लियर तांचेर आरोप आसा. दुसरें हाज्या पयलीं म्हणजे जेन्ना अरविंद केजरीवालाक बेल मेळ्ळी ही विक्ट्री न्हय हें जेन्ना हांवें सांगिल्लें तेन्ना अमित पालेकर ऑफकोर्स तो जेन्ना ताका मुद्द्यार आसता तो पर्सनल अटॅक करता आनी म्हाका एकूच गजालीक ताच्या पर्सनल अटॅकाचेर हांसूंक येता कारण ताजे कडेन मुद्दे नाही क्लियर जाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल हांवें सांगिल्लें की जे बेल कंडिशन्स आसा अरविंद केजरीवालाची दे आर ऑलमोस्ट लायक परोल म्हणून, हांवें ती परोल ताका दिल्या हें म्हणून नाशिल्लें. आतां बेल हो जो विशय आसा तो अमित पालेकराक म्हज्या परस नक्कीच बरो कळटा आनी नॉट बिकॉज ही इज अ लॉयर, बिकॉज ही इज आउट ऑन बेल. आनी हाज्या पयलीं हांवें सांगिल्लें की हे आमचे आम आदमी पार्टी लिडर एक तर जेलीर आसा किंवा बेलीचेर भायर आसा. म्हाका दिसता दोन गजाली, म्हणजे एक तर हायकोर्टान जी कंडिशनां सेट केल्ली म्हणजे केजरीवालाक तुम्ही सांगा जर केजरीवालाक सुप्रीम कोर्टान निर्दोष धरला अशें जे काल तांणी जे फटींगपणां सांगपाचो प्रयत्न केलो ताका सांगला एक म्हणजे पर्सनल बॉन्ड ऑफ 50,000. दिल्ली चीफ मिनिस्टर इज प्रोहिबिटेड फ्रॉम विजिटिंग बोथ चीफ मिनिस्टर्स ऑफिस एंड दिल्ली सेक्रेटेरिएट. He is obliged by a statement made on himself. Actually, he does not sign official files unless it is deemed necessary. तर म्हाका दिसता ही इतली स्ट्रिक्ट कंडिशन सुप्रीम कोर्ट कित्याक लायतलो आशिल्लो. केजरीवाल इज प्रोहिबिटेड फ्रॉम मेकिंग एनी कमेंट्स रिगार्डिंग हिज इन्वॉल्वमेंट इन एक्साइज पॉलिसीज केस. तो सांगता काल की तुम्ही आपल्याक वोट दिया आणि जर इंडिया अलायन्स जिंकले जाल्यार 5 तारखेक आपूण भायर येतलो तर खंय तरी जनतेच्या भल्या खातीर न्हय तर स्वताचेर आशिल्ल्यो केसी विड्रॉ करपाक ते आज मतां मागूंक लागले. ही तांची परिस्थिती जाल्या. ताका हें सांगलां की इज बार्ड फ्रॉम इंटरॅक्टिंग विथ विटनेसीस. बरें फुडें वतना ह्याच लिकर स्कॅमाचेर जेन्ना काल ते उलयताले तांणी जस्टीस स्वर्णकांत शर्मा म्हणजे जी मनीष सिसोडियाक जांणी बेल डिनाय केली तिणें म्हणलां द केस एट हँड इज अ ग्रेव मिसयूज ऑफ पॉवर अँड ब्रीच ऑफ पब्लीक ट्रस्ट बाय एप्लिकंट हू वॉज सर्विंग एज द डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली एट 11 पॉइंट. सी केजरीवाल हो येदो व्हडलो फ्रॉड. ताणें चीफ मिनिस्टर विदाउट पोर्टफोलियो तो जाला कारण ताका खंयचीच फायल सायन केली की आपल्याचेर आयिल्ली नाका. आनी अशा मनशाक आमी कितें म्हणप तें म्हाका विचारूंक जाय. चीफ मिनिस्टर विदाउट पोर्टफोलियो आनी तो आज गव्हर्नन्साचेर आमकां लेक्चर दिता. दुसरें जे ताका फुडें वचून ताणें सांगलां की material collected during investigation shows that aim of the applicant was to create a policy which would benefit selected individuals, especially wholesale distributors, in return of advance kickbacks received from them. तर खंय तरी म्हाका दिसता हे जे आम आदमी पार्टी बेल सेलिब्रेट करता ताजो आमी म्हणजे निषेध करताच पण तांणी लोकांची दिशाभूल करपाचो प्रयत्न करचो न्हय. दुसरे तांणी परत तुमकां प्रेसाक रिक्वेस्ट करता तुम्ही ती बेल ऑर्डर वाचची आणि तुमकां कळटलें की कितल्यो स्ट्रिंजंट कंडिशन्स तांणी हाजेर लायल्या. दुसरे तांणी तुम्ही मुद्दम पळयशात प्रत्येक वेळा कोर्टान तांचे फॉर्मेटेड डिव्हायसीस सापडटात. तो मागीर सिसोडिया आसूं केजरीवाल आसूं किंवा तो आतां जो बिभाव कुमार आसा. तुम्ही फॉर्मेट कित्याक करतात इफ यू हॅव नथिंग टू लूज. दिल्लीच्या प्रत्येक कोनशाक आमी सीसीटीव्ही दितले म्हणणारी आम आदमी पार्टी आज मुख्यमंत्र्याच्या रेसिडेन्साचेर ज्याचेर 100 कोटी रिनोव्हेशनाचेर म्हणल्यार एक सीसीटीव्ही ना विच कॅप्चर्स वॉट हॅज हॅपन्ड. तर हो प्रश्न म्हाका दिसता तांणी उत्तर दिवपाक जाय. आनी दुसरें म्हणजे फुडें वतना तांणी एक आतां जशें सरान म्हणलें की कॅन्सर आसूं सुपर स्पेशालिटी आसूं अशे वेगळे वेगळे फॅसिलिटीज गोंयांत हाडपाचो प्रयत्न आनी यशस्वी प्रयत्न एक्चुअली भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला. राघव चड्डा जो आनीक तांचो मेंबर ऑफ पार्लमेंट आसा तो वॉज आउट इन लंडन पॉसिबली इन द लॉंगेस्ट आय सर्जरी इंडिया हॅज एवर सीन. तो इतले म्हयने आय सर्जरी म्हणून अरे आमचो एक मिनिस्टर कोविडा वेळार जेन्ना प्रायव्हेट हॉस्पिटलान एडमिट जाल्लो गुरगांव ह्या आम आदमी पार्टीन आमची हेल्थ केअर सिस्टम म्हणून सांगिल्ली. आतां पंजाब आनी दिल्ली एक हॉस्पिटल ना जंय राघव चड्डा कॅन गेट हिज आयज ट्रिटेड. तर खंय तरी प्रत्येक वेळार दुटप्पीपणां म्हाका दिसता आम आदमी पार्टीची फुडें येता. काल अमित पालेकरान जो व्हिडिओ शेअर केला तेन्ना तो खंय तरी म्हाका दिसता फॉरेनान बसला आनी म्हाका याद जाली की लास्ट टायम ताणें असोच एक व्हिडिओ काडिल्लो
which was to from फॉरेन कंट्री रिस्पॉन्डिंग टू विरियाटो आणि ताणें एक बरो कमेंट केल्लो की जर तूं आपल्याचेर एलिगेशनां प्रूव करना जाल्यार आपलें नांव फुडें कॅप्टन लावनाका म्हणून. तो अजून कॅप्टन लायता. अमित पालेकर ताका कॅम्पेनी करतालो कॅप्टन विरियाटो म्हणून. तर ताणें केल्ली एलिगेशनां खरी काय म्हाका दिसता हाजें अमित पालेकरान उत्तर दिवपाक जाय. ताणें परत काल त्या तिगूय जाणांनी खंय तरी आक्षेप केला की हे दिल्ली कॅम्पेनिंग कित्याक करतात. जर आमचे गोंयचे लिडर ते मागीर माननीय मुख्यमंत्री आसूं किंवा माननीय स्टेट प्रेसिडेंट आसूं, तुम्ही मुद्दम पळयला आसतलें ते तेलंगणांत तांकां एक व्हडलो रोल दिल्लो. आज दिल्ली इलेक्शनानूय आमच्या अध्यक्षांक रोल आसा. आतां जर अमित पालेकर आम आदमी पार्टीक नाका दिल्ली तर तातूंत आमची कितें चूक. तर आपल्या पक्षा खातीर कॅम्पेन करप हें खंय चुकीचें न्हय. आनी म्हाका दिसता तांणी ही जी भुरगेपणां केल्या ती बंद करपाक जाय. दुसरें, हांवें जशें म्हणलें तशें काँग्रेस आम आदमी पार्टी ह्या प्रश्नाचेर उत्तर दिवपाक जाय की इंडिया अलायन्साचे मेंबर आज जे आमच्या ओबीसी भावांची टार्गेट करतात बाय एका धर्माच्या आधाराच्या लोकांक रिझर्वेशन दिवन, म्हाका दिसता ते विशय तांणी एड्रेस करपाक जाय. एका मेंबर ऑफ पार्लमेंटाक जर चीफ मिनिस्टर रेसिडेन्साचेर मार पडूंक शकता जाल्यार एका सामान्य मनशाचेर दिल्लीन कितें जाता आसतलें हें म्हाका दिसता तांणी सांगपाक जाय. आनी हांव एकूच सांगून सोंपयता की दोनूच रिझल्ट कन्फर्म्ड आसात. आम आदमी पार्टीन कितलीय शेवटी धाडवली, 2 रिझल्ट कन्फर्म्ड आसात. 2 जुनाक केजरीवाल जेलीन वतलो आनी 4 जुनाक अबकी बार 400 पाराचो जो नारो भारतीय जनता पार्टीचो आसा तो माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वान आमी 400 पार जातले हे सांगता. आनी तुमचे जर कितें प्रश्न आसा तुमी विचारचे. थँक्यू. ओबीसी संदर्भात विषय मांडलो. गोंयांनी क्रिस्तांव समाजान ओबीसी आसा भितूंतल्यान आनी तांकांय फेसिलिटीज मेळटा, त्यो रद्द जावच्यो अशी तुमची मागणी आसा. जशी मुस्लिमांची जे जशें कलकत्त्याक रद्द जाल्यार तशी तुमी खोशी व्यक्त केली. गोंयांतले जे क्रिस्तांव आसात तांची रद्द जावची केन्नाच ना. कारण कितें पळय, आमचे गोंयतले कॅथलीक भाव जे आसात, जशे गोंयांत भंडारी समाज आसात ताचे बरोबर बाकीचे समाज आसात. एकूण जे वेगवेगळे समाज हितून न्हावी आसा, धोबी आसा, भंडारी आसा, तेली आसा, जशे तांकां त्या ओबीसीचो फायदो मेळटा त्याच पद्दतीन तेन्ना पासून आमच्या क्रिश्चन बांदवांकय मेळटा. कोणीच केन्ना तांकां मेळचे न्हू कित्याक दिला केन्नाच कोणी विचारूं ना. आनी हाच्या मुखारय आमी तेचेर प्रश्न काडचेच ना. कारण ते आमचेच गोंयकार भाव आसा जांकां त्या ओबीसीचो ज्यो सोयी सवलती फॅसिलिटीज आसा त्यो मेळपाची गरज आसा. स्मार्ट सिटीचे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीन असले बस स्टॉप बांदल्या थंयसर बसीच येना. बसीचो हे पळय कदाचित आज ना. हांवें पयलीं म्हटलां काम जेन्ना सुरू करतात तेन्ना सगळ्योच गोश्टी इन टायम जायना. कारण थोड्योश्यो टॅक्निकलय प्रॉब्लेम आसतात. जसजश्यो लोकांच्यो डिमांड आसतात, जसजशे लोकांचे सूचना असतात त्या त्या पद्धतीन ते करचे पडटा. म्हणून हांव नक्की सांगता स्मार्ट सिटी आनी पणजी जशे पणजेकारांक आमच्या जाय, ज्या ज्या जाग्यार बस स्टॉप आसात थंय बस स्टॉपाचेर बशी रावपाक जाय. म्हाका दिसता ह्यो गोश्टी तुमी लक्षांत हाडल्यो बरें केलें. आमी आमच्या परीने आमचे जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहा, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे आमचे मिनिस्टरूय आसात तांकांय सांगतले आनी त्या डिपार्टमेंटाचे डायरेक्टर जे आसात तांकां सांगतले ही गोश्ट लोकां खातीर आमी करतात ती लोकां खातीर ती जावपाक जाय. मेन्शन केली 2 जुनाक नाही, ती जी ताका बेल ग्रांट केल्या सुप्रीम कोर्टान दॅट क्लियरली सेड की सिन्स लास्ट फेज ऑफ फर्स्ट ताणें 2 तारखेक सरेंडर करपाक जाय. त्या बेल ऑर्डरीनूच आसा. तर ताची बेल ही कंडिशनल आसा. आनी म्हाका तेच लास्ट टायम हांवें तेच विचारलेलें की जर सुप्रीम कोर्टाक दिसता तो निर्दोश म्हणून ताणी रेग्युलर बेल न दिता इंटरिम बेल कित्याक दिली. आनी होच प्रश्न ताणें विचारलो. ताणें खंय तरी शब्दाचो एक घुसपावपाचो प्रयत्न करून तो परोलाचेर व्हेलो, पण इंटरिम बेल दितना सुप्रीम कोर्टान क्लियर सांगलें की त्याची डेट जी सेट करता परत जेलीन येवपाची दॅट इज डन वेन अ पेरोल इज ग्रांटेड.
हांवें खंयच पळयलो न्ही बेश्टी कशी आसा गफलत शब्दांची आम आदमी पार्टी करता, एकामेकांक गाळी मारणाऱ्या इंडिया अलायन्सान बरोबर भोंवतात. आमी ती गफलत करिना. तर 2 जुनाक केजरीवाल जेलीन वतलो हे सुप्रीम कोर्टान सांगला, भारतीय जनता पार्टीन न्हय. मुख्यमंत्री दिल्लीक पावले म्हणजे नॅशनल लेवलाचेर ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, तांकां दक्षिणेची जबाबदारी दिली भितरल्यान स्टार प्रचारक आसात ते वयल्या लेवलाचेर पावले. आमचे मुख्यमंत्री गोंयचे वयर पावले म्हणून ही बाकीच्यांक जलसींतल्यान लागून हे येता म्हणटा तुमी? नाही, म्हणून हांवें जशें सांगलें की तांणी एक सांगपाचो प्रयत्न केलो की खंय तरी आमी भिवन स्टेटमेंट केले, पण हांवें जशें सांगलें की डॉक्टर प्रमोद सावंतान प्रेस कॉन्फरन्स घेना बरोबर केजरीवालाक भाग पडले की ताणें मालेवाल केसीचेर ताका काल उलोवचें पडलें, तर तो इम्पॅक्ट आसा. आनी ही म्हाका दिसता एक अत्यंत अभिमानाची गरज आसा, आमकां गजाल आसा की डॉक्टर प्रमोद सावंत हांणी एक म्हणजे 5 वर्सां पूर्ण केली सलग मुख्यमंत्री म्हणून, आणि ते प्रत्येक स्टेटीन स्टार प्रचारक म्हणून वता. ते मागीर तेलंगणा आसूं, मागीर महाराष्ट्रान आसूं किंवा आतां दिल्ली आसूं. तर म्हाका दिसता ही गोंयच्या खातीर आनी गोवा भाजपा खातीर ही खूब अभिमानाची गजाल आसा. ओबीसी संदर्भात म्हजो आनी एक प्रश्न आशिल्लो की ओबीसी तुमी क्रिस्तांव समाजाक मान्य केले भितरल्यान जाय म्हटलें, पूण ओबीसीन एक क्रिमी लेयर आसा, जे कायदो करता आसतनाच आशिल्लो ते क्रिमी लेयरांतल्यान फेसिलिटी मेळची ना. तशें आतां ओबीसी ज्यांनी सवलती घेतल्यो, आतां गव्हर्मेंट सर्वंट जाले, क्रिमी लेयरान आसा, त्यांची आर्थीक परिस्थिती बरी आसा, ती क्रिमी लेयरांतल्यान मेळची की मेळची न्ही म्हणटा तुमी आतां ओबीसी गोंयच्या? फक्त न्ही ओबीसीच्या एकूच विशय जो कर्नाटकाच्या केसीन जाला, सी द मेजर आउटरीच कित्याक जाली की तांणी पयलीं वेगळ्या वेगळ्या धर्माच्यो जाती इन्क्लुडेड आशिल्ल्यो, पण तांणी रिसेंटली सांगला की आमी एंटायर मुस्लीम धर्म ओबीसी म्हणून कन्सिडर करपाक विचाराधीन आसा. आनी ही म्हाका दिसता खूब डेंजरस गजाल आसा की जेन्ना आमी म्हणटा की धर्माच्या आधाराचेर जेन्ना कॉन्स्टिट्यूशन सेज इट इज इलिगल, हे चुकीचें आसा आनी काँग्रेस हे करूंक सोदता. बाकीचे विशय म्हाका दिसता गोंयांतल्यानी धर्माच्या आधाराचेर आसात न्ही, गोंयांतल्यानी कॅथलीक ओबीसी आसा, ते परत जातीच्या आधाराचेर आसा. धर्माचेर एक खंयचो तरी धर्म डज नॉट बिकम पार्ट ऑफ ओबीसी. आता तुम्ही जो प्रश्न केला ओबीसी आणि क्रिमिलियर क्लॉज, पळय ओबीसी जितक्यो आमच्यो वेगवेगळ्यो जाती येतात तातूंत कॅथलीक भाव आसा, अजून म्हणटा तशें तरी येतात. आता ते कित्या खातीर केला? जे गरीब आसात ते गरीब तांकां खंय तरी आर्थीक दृश्ट्या वयर दिवच्या खातीर, आनी वयर घेता येता तर ते चालूच जर दवरले जाल्यार ओबीसी समाज तो फायदे घेवन घेवन फुडें वता. म्हणून तो क्रिमिलियर क्लॉज जो घातला, 8 lakhs of rupees जेन्ना तुमचो इन्कम जातलो तेका त्या मनशाक रिगार्ड टू एडमिशन, रिगार्ड टू जॉब हे मेळूंक शकना, म्हणून तो क्लॉज घातलो आसा. म्हणजे तो मान्य करता तुमी तसो आसतो? हय आसचो. काल आपाच्या फुडाऱ्यांनी गोंयच्या सीएमान पीसी दिल्ली घेतली, तेचेर म्हणटा की सीएम एसीन बसून पीसी घेता. सो आमी गोंयचे आपाचे जे लिडर आसात हांगासरले ते आमी सीएमाक दिल्ली वचून सगळे दाखयता कितें काम केलां तेंच्यांनी, तेणी येवचें आमचे एक्सेप्ट करची हें आव्हान अशें म्हणटा. हांवें ताजेर एसीन बसून पीसी घेता पळय, एसीन बसून काल व्हिडिओ म्हाका दिसता अमित पालेकरान दिला, आनी तोय बी फॉरेनान बसून. आमचे जे पार्टीचे अध्यक्ष आसा गोंयचे ते दिल्ली, म्हाका दिसता इलेक्शन जालें ताच्या 3ऱ्या दिसाच्यान दिल्ली तांकां कॉन्स्टिट्युएन्सीचो प्रभार आसा आनी ते थंय कॅम्पेनिंग करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वता रोड शो केल्या, कोणाकूच ते नाका म्हणून फॉरेनाक वचून ते टूर करिनात. हांव परत सांगता, अमित पालेकर मे नॉट बी अब्रॉड बिकॉज आउट ऑफ चॉयस, ताका आम आदमी पार्टीक ताजो व्हॅल्यू दिसना म्हणून ताका कॅम्पेनिंग नाका. परवा इलेक्शन आसा, परवा इलेक्शन आशिल्लें, आयडियली दे शूड हॅव बीन कॅम्पेनिंग इन दिल्ली. आमचे गोंयचे मुख्यमंत्री आज दिल्लीच्यान परत आयले, आमचे अध्यक्ष म्हणजे कॅम्पेन करतात. तर म्हाका दिसता ही त्या लिडरशिपा बद्दल सांगता, एसीन बसून न्हय तर थंय ग्राउंडार वचून रोड शोज करून कॅम्पेन केल्ले आसा. आनी ही भारतीय जनता पार्टीची स्ट्रेंथ की आमचे इलेक्शन सोंपलें की दुसऱ्यांक हातभार लावप. हे म्हाका दिसता खंयच्याच ज्या काडराचो पेड काडर आसा, म्हणजे ते 42 कोटी गोंयांत येवन सर्वे मागीर व्हॉलंटियर सुद्दां ज्यांनी पेड हाडले, त्या पक्षा कडल्यान अशी सेल्फलेस अपेक्षा आमी दवरिना. म्हाका दिसता जालें, तुमी सगळे आयले म्हणून थँक्यू.